वडापाव खायचा आहे पण मैदा नको आणि ऑइल तर अजिबात नको, तर ही रेसिपी तुमच्यासाठी। अर्धी वाटी पाण्यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा साखर। साखर विरघळत आली की त्यामध्ये 2 छोटे चमचे ड्राय ईस्ट घालायचे आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे। 10 मिनिटांनंतर हे बघा ईस्ट अशा पद्धतीने ॲक्टिव्ह झालेला आहे। आता 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घालायचे, काळे तीळ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ड्राय ईस्टवालं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। त्यानंतर याला क्लीन रॅप पेपर मी लावून घेतलेला आहे आणि आपल्याला हे जवळजवळ तासभरासाठी तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत, पण बटाटे तुम्ही उकडून घेतले तरी सुद्धा चालणार आहे, पण मी इथे बटाटे सालं काढून घेतले आणि कापून घेतलेले आहेत। आता इथे बघा लसूण, लाल मिरच्या आणि अद्रक आपल्याला छान थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे धने, जिरे, ओवा आणि बडीशोप हे देखील याचमध्ये परतून घ्यायचं आहे। लाल मिरच्यांऐवजी हिरवी मिरची जरी वापरली तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे, बटाटा उकडलेला वापरला तरी सुद्धा चालणार आहे। आता याचं वाटण तयार करून घेतलं आणि ते देखील तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद घालायची, कढीपत्ता घातलेला आहे, परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि चिरलेला बटाटा मी या ठिकाणी घातलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हा बटाटा छान मऊ असा शिजवून घ्यायचा आहे। आता इथे बघा हा बटाटा माझा शिजून झालेला आहे, त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान स्मॅश करून घेतलेला आहे ही भाजी आणि आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। भाजी थंड झाली तोपर्यंत आपलं पीठ देखील आपलं इथे छान मिक्स मळून झालेलं आहे। त्याचे 4 गोळे मी तयार करून घेतले आणि आता हे लाटून घ्यायचे। तर गोळे बघा हे मी लांबट आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे, या पद्धतीने त्याला कट्स मारलेले आहेत। त्यानंतर भाजी ठेवायची आहे आणि या बाजूने त्या बाजूकडे असं करून आपल्याला ट्विस्ट करायचं आहे। हे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही ट्विस्ट करू शकता, जे कट केलेला भाग आहे तो, आणि फिशसारखा आकार याला येतो त्यामध्ये। तर या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला याला एअर फ्रायर करायचं आहे। तुम्ही कढईमध्ये मीठ घालून त्यामध्ये देखील तुम्ही याला बेक करू शकता। मी एअर फ्रायरमध्ये हे 3 पीस ठेवले आणि ते मी जवळजवळ 20 मिनिटासाठी 180 डिग्रीला बेक करून घेतलेला आहे। तर मध्ये थोड्या वेळासाठी पलटी करून मागची बाजू देखील तुम्हाला बेक करून घ्यायची आहे 20 मिनिटासाठी। आणि एक जो पीस होता तो मी इथे बघा पॅनमध्ये म्हणजे कढईमध्ये देखील तुम्ही थोडंसं तेल टाकून नॉनस्टिक कढई घेऊ शकता, मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने। तर अशा पद्धतीने हे 4ही पीस माझे तयार झालेले आहेत। खूप छान हा वडापावचा ट्विस्ट आहे, नक्की ट्राय करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये।